आज आपण ट्रिग्नोमेट्री सेक्शन जो आहे कंपाऊंड अँगल 11th मधला ट्रिग्नोमेट्री सेकंड हा जो टॉपिक आहे त्याच्यातलं जेई पॅटर्नचा एक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत जो की इम्पॉर्टंट आहे. पर्टिक्युलरली या क्वेश्चनमध्ये कंपाऊंड अँगलचा यूज आहे मॅक्झिमम. तर ते प्रॉब्लेम एकदा बघू, आपण क्वेश्चन बघू आणि त्यानंतर मग ते कसं सॉल्व्ह करायचं ते बघू. tan a minus tan b is equal to x हे आपल्याला दिलंय. cot b minus cot a is equal to y आणि आपल्याला cot a minus b फाइंड करायचं. cot a minus b ची व्हॅल्यू फाइंड करायची. थोडंसं कॅल्क्युलेशन आहे. इथे जे ऑप्शन आहेत 1/x प्लस 1/y, 1/x मायनस 1/y, 1/y मायनस 1/x, 1/xy. आता सगळ्यात पहिला आपल्याला एक क्वेश्चन जो आहे याच्यासाठी कुठले कुठले फॉर्म्युले लागणार आहेत ते पहिल्यांदा बघू. तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे फाइंड करायचं कॉट ए मायनस बी. त्यामुळे कॉट ए मायनस बीचा फॉर्म्युला तर लागणारच आहे एक. दुसरा आपल्याला कॉट ए मायनस बीचा फॉर्म्युला आवश्यक आहे, पण आता हे टॅन दिलंय, टॅन ए मायनस टॅन बी. तर त्याला जर आपल्याला कॉट फाइंड करायचं असेल तर ह्याला पण कॉटमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. तर स्टार्टिंग मी तिथून करतो. आपल्याला हे दिलंय टॅन ए मायनस टॅन बी इज इक्वल टू एक्स, तर त्याला कॉटमध्ये कन्वर्ट करतो. हे सोल्युशन बघा, टॅन ए मायनस टॅन बी इज इक्वल टू एक्स. तर टॅन ए म्हणजे 1/cot ए मायनस 1/cot बी इज इक्वल टू एक्स. हा सिंपल आहे पार्ट. याचे एलसीएम काढतो, कॉट ए इंटू कॉट बी. कॉट ए इंटू कॉट बी एलसीएम काढतो. वरती कॉट बी मायनस कॉट ए येते इज इक्वल टू एक्स. कॉट बी मायनस कॉट ए अपॉन कॉट ए कॉट बी इज इक्वल टू एक्स. हे आपण करून ठेवलं. नंतर आपण ह्याचा यूज करू. आता आपल्याला फाइंड काय करायचं तर कॉट ए मायनस बी फाइंड करायचं. कॉट ए मायनस बी. तर कॉट ए मायनस बी काय, कॉट ए मायनस बीचं फॉर्म्युला पहिलं. तर कॉट ए कॉट बी फॉर्म्युला प्लस 1 अपॉन कॉट बी मायनस कॉट ए. हे फॉर्म्युला आहे ओरिजिनल. आता हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कॉट ए मायनस बी इज इक्वल टू कॉट ए कॉट बी प्लस 1 अपॉन कॉट बी मायनस कॉट ए. आता तुम्ही एक लक्षात घ्या, जर समजा आपल्याला या ठिकाणी आपल्याकडे काय केलंय, कॉट बी मायनस कॉट ए याची व्हॅल्यू पण दिलेली आहे. तर इथं बघा, कॉट बी मायनस कॉट ए इज इक्वल टू वाय. हे पण गिव्हन आहे, हे पण गिव्हन आहे. दोन गोष्टी आपल्याला दिल्यात, एक टॅन ए मायनस टॅन बी इज इक्वल टू एक्स आणि दुसरी आहे कॉट बी मायनस कॉट ए इज इक्वल टू वाय. तर ह्याला पण मी कॉटमध्ये कन्वर्ट केलंय, कारण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला कॉट फाइंड करायचं आहे. 1/cot टॅन ए 1/cot ए 1/cot बी इज इक्वल टू एक्स. एलसीएम काढला. आता ती व्हॅल्यू पण ठेवता येते ह्याच्यात. हे जे आहे ना कॉट बी मायनस कॉट ए, तर ह्यालाच पुढं जर आपण कंटिन्यू केलं समजा आहे, तर कॉट बी मायनस कॉट ए इज इक्वल टू वाय. तर हे वाय मी इथे सबस्टिट्यूट करतो. वाय इथं वाय ठेवतो, कॉट बी मायनस कॉट ए इथं आपल्याकडे आहे वाय, आणि हे एक्स इकडे डिवाइड करतो, वाय बाय एक्स इज इक्वल टू कॉट ए कॉट बी होते. ॲडजस्टमेंट बघा तुमच्या लक्षात आलं का ते. एक कॉट बी मायनस कॉट ए इज इक्वल टू वाय. फार तर मी याला इक्वेशन 1 म्हणू, इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 मधनं व्हॅल्यू काढलं वाय, आणि हे एक्स इकडे डिवाइड केलं हे एक्स, आणि ते तिकडे ट्रान्सफर केलं. म्हणजे हे कॉट ए कॉट बी हे अपॉन एक्स. तर कॉट ए कॉट बी आलं वाय बाय एक्स. तर इथे सबस्टिट्यूट करायचं, कॉट ए कॉट बी म्हणजे वाय बाय एक्स प्लस 1. हे कॉट ए कॉट बीची व्हॅल्यू ऑलरेडी इथं आहे वाय बाय एक्स प्लस 1, आणि कॉट बी मायनस कॉट ए पण आहे वाय. कॉट बी मायनस कॉट ए म्हणजे वाय हे पण आहे. इक्वेशन सेकंडमध्ये आहे कॉट बी मायनस कॉट ए वाय. तर इथलं एलसीएम काढतो वरचं, एक खाली वाय आहे, इथलं एलसीएम काढतो एक्स
वरती वाय प्लस एक्स होते, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर वाय प्लस एक्स. याला इथं परत मल्टिप्लाय करू म्हणजे वाय प्लस एक्स अपॉन एक्स वाय, कॉट ए मायनस बी इज इक्वल टू वाय प्लस एक्स अपॉन एक्स वाय. आता सेपरेट डिवाइड करू, वाय अपॉन एक्स वाय प्लस एक्स अपॉन एक्स वाय, तर वाय वाय कॅन्सल, एक्स एक्स कॅन्सल, 1/x प्लस 1/y असं त्याचं आन्सर आलं. ऑप्शनमध्ये आहे, इथं आहे ए ऑप्शन 1/x प्लस 1/y. प्रॉब्लेम तसं सिम्पल आहे, थोडीशी ॲडजस्टमेंट आहे. पुन्हा एकदा बघू आपण. टॅन ए मायनस टॅन बी इज इक्वल टू एक्स हे गिवन आहे. त्याच्यानंतर कॉट बी मायनस कॉट ए इज इक्वल टू वाय हे पण गिवन आहे. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला फाईंड करायचं कॉट ए मायनस बी, तर त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये सगळे कॉट आहेत. कॉट ए कॉट बी प्लस 1 आहे, हा फॉर्म्युला आहे ओरिजिनल, कॉट ए कॉट बी प्लस 1 अपॉन कॉट बी मायनस कॉट ए. तर त्यात कॉट बी मायनस कॉट एची व्हॅल्यू आहे आपल्याकडं वाय, पण हे नाही आहे कॉट ए कॉट बी, तर मग आपण ह्याच्यावरनं फाईंड करू. हे टॅनला 1/कॉट करू, एलसीएम काढू. इथं परत वाय ठेवता येईल, कॉट बी मायनस कॉट ए, ह्याच्याबद्दल वाय सबस्टिट्यूट करता येईल इथं. हे एक सगळं डिवाइड केलं, कॉट ए कॉट बी शिफ्ट केलं, तर इथं जे आपल्याला कॉट ए कॉट बी लागणार आहे तर त्याची व्हॅल्यू पण मिळते, जी की वाय बाय एक्स आहे. हे कॉट ए कॉट बी इथं वाय बाय एक्स आहे, एक 1ला 1 तसंच ठेवा, आणि कॉट बी मायनस कॉट इथं गिवन आहे वाय, वरच्या अगोदर एलसीएम काढतो, एक्स क्रॉस मल्टिप्लाय करतो, परत वायने मल्टिप्लाय करतो, इथं सेपरेट डिवाइड करतो, वाय अपॉन एक्स वाय, एक्स अपॉन एक्स वाय, तर 1/x प्लस 1/y असं त्याचा आन्सर येतो. तर हे अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत, पर्टिक्युलरली जे लेवलचे जे क्वेश्चन आहेत ते आपण या ठिकाणी आपल्या क्लासेस चॅनल आहे जोशी मॅथ्स क्लासेसचं, तर ते चॅनलवरती हे सगळं डिस्कशन घेत असतो. तुम्हाला आवडल्यानंतर याला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि क्लासेस जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. पर्टिक्युलरली तुमचे काही क्वेरीज असतील तर तुम्ही याच्यावरती व्हॉट्सअप करू शकता. ऑनलाईन क्लाससाठी किंवा ऑफलाईन क्लाससाठी तुम्ही आमच्याशी ह्या व्हॉट्सअप नंबरद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. पर्टिक्युलरली JEE सारखा जो सिलेबस आहे मॅथमॅटिक्सचा, तर तो महाराष्ट्रातल्या मुलांना सोपं जावा म्हणून आपण लोकल लँग्वेजचा वापर करून सोप्या भाषेमध्ये क्लिअर करायचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. थँक्यू.